दे यांना मी विनंती करतो की चला हवा येऊ द्या फेम सन्माननीय भारतजी गणेश पुरे यांचे शाल श्रीफळ तसेच सुंदर रोपटे देऊन स्वागत करावे. घ्या ना बसून, आपलं जे गाव आहे ना, तुम्ही काम केलं नाही गावासाठी राजू, तुमचा हातभार आहे ना, म्हणून तो आलो आम्ही तुमच्या गावात, नाही काय आलो असतो. घ्या बसून, घ्या बसून घ्या. बायकाचं बरं असते, पटकन बसून जातं, ते सांगा नाही लागत. बसा बसा बसा. माणसाचं पॅन्ट खराब होईल काय, चांगलं चांगलं टाकलंय बरं ते, अजिबात कचरा नाही त्याच्यात. घ्या बसून घ्या. हा मागे बसले, या ना समोर बसा. मागे तुम्ही मातीवर बसले राजू, सांगा बरं यायचे आता घरी नाही का बुडी कल्ला करा, बुडी म्हणून काय गेलं ते म्हणून तिकडे, काय हरकत नाही. मॅडम आज मॅडम आमच्या इथे जेव्हा पाहुणे येतात तेव्हाच घर साफ करतो आम्ही, आहे की नाही. पाहुणे येऊन राहिले म्हणते, पाहुणे येऊन राहिले, दिवाळी आहे, दिवाळी दिवाळी घर साफ. तर असं घर साफ करायची आमच्या इथं काहीतरी काही खास खास योजना आहेत. पण तसं करू नका. तसं म्हणजे हा आवाज येतो ना तुम्हाला, काही देते का तसं नाही आहे. म्हणजे कसं आहे की मनापासून एखादी गोष्ट करावं, मनापासून जे आपल्याला वाटते तसं. कारण आपलं गाव स्वच्छ करायचं आहे, आपलं गाव आहे, मनापासून केलं तर चांगलं होते. म्हणजे तुकडोजी महाराजनं ग्रामगीतेत लिहिलेलं आहे. आता ग्रामगीत अख्खी पाठ नाही माय, पण त्याचा मतितार्थ सांगतो तुम्हाला. का एक माणूस होता, संसारात होता बिचारा, तर त्याचा काही जांगडबुत्ता जमला नाही संसारात, त्याला काही पैसे फेडणं जमेना, उदाऱ्या वाढल्या त्याच्या, हे वाढलं ते वाढलं, सगळं वाढलं. मग म्हणे आता काय करावं काय करावं काय करावं. त्याचा एक दोस्त म्हणे तू साधू होय म्हणे, साधूले कायले पाहिजे म्हणे पैसे घ्यायचे. मग ठीक आहे, मग तो दूर जाऊन साधू झाला. येईल माहिती नाही पासली असेल तर आमचं, दूर जाऊन साधू झाला तो. मग साधू झाला, आपला बिचारा भीक मागे, आपलं भिक्षा हे ते करून आपला जेवे खावे मजा होते. आपली लंगोट होती, आंघोळ करत लंगोट वाळू घाले रोजची. एक साधं उंदीर ते त्याची लंगोट कचरे, ते झाला परेशान. आता रोज लंगोट करते म्हणजे रोज लंगोट आणावं कुठून. आता आपल्या इथं कसं आहे, साधू कोण आहे काय कोणी पाहत नाही, त्याच्या मागं लय गलक्या माणसं. साधू म्हटलं की त्याच्या मागं जातातच जातात. असे त्याची तिथे 2-4 शिष्य झाले. मग एक शिष्य म्हणे राजो, ह्या उंदीर म्हणे रोज तुमची लंगोट करतात, ते म्हणे आम्ही कुठून जावं म्हणे, कुठून आणा म्हणे लोट लंगोटा तुमच्यासाठी. तुम्ही एक काम करा म्हणे, एक माजर पाळा म्हणे. माजर पाळली तर काय होईल म्हणे, माजर पाळली ह्या उंदराला खाईन म्हणे. म्हणलं हा साधूला पटलं. मग त्याने एक माजर आणली, तिनं उंदीर तर खाऊन टाकला. दुसऱ्या दिवशीपासून म्याव म्याव करायला लागले. मग तिची भूकही होईना. आता 1-2 उंदीर खाल्ले, बाकीचं काय करत बिचारे. मग ते त्या साधूच्या मागा लागे म्याव म्याव करत. म्हणे अरे पाय ना बाबा, हे म्याव म्याव करून आली म्हणे, हिचं काय करता तुम्ही, एक काम करणार म्हणे, झोपडीत असतं राहता, आजूबाजून गवत आहे, एखादी गाय घेऊन घ्या. गाव म्हणे कोणतरी, तुम्ही साधू आहे, गाव तुम्हाला गाय तुम्हाला दानात देऊन टाकीन म्हणे कोणतरी. मग हे आपले गेले बा गाय पाहिजे गाय पाहिजे, एका माणसाने देऊन टाकली, दानशूर माणसानं साधूले गाय देऊन टाकली. मग ते गाय दूध दे, मग हे माजर दूध पे, साधूही दूध पे, शिष्य दूध पे, सगळं आराम आनंदी आनंद चालू होता. मग आजूबाजू चारा संपला. मग ते गाय ओरडे, म्हणे अरे यार चारा, म्हणे यार चारा कुठून आणा. मग ह्याच्या वावरात मागून आण, त्याच्या वावरातून मागून आण, त्याच्या वावरातून मागून आण. असे 8-10 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिने झाले, 2 महिने झाले. लोक कातावले. आता साधू असल्या म्हणून काय झालं, पहिले नाही बोलत, नंतर कातावतात लोक. हा कोणावरी कातावतात, आपले लोक आहेत ते. म्हणे अरे रोज रोज कैसे देंगे बोले तुमको. एक जण म्हणे असं करणं म्हणे, कोणाला तरी जमीनच घेणं म्हणे मागून 2-1 एकर, तुम्ही साधू तुम्हाला देऊन टाकीन म्हणे. ठीक त्याला पटलं, तेही त्याच्या मना आले, जमीन मागवून घेतली. मग जमीन गेली, जमीन जुमला केला, चांगला झालं. मग 2 एकर आहे, मग पैसे उरले तर म्हणे अजून 1 एकर घ्या. मग अजून 3 एकर, 5 एकर, 10 एकर, 15 एकर, 20 एकर, 25 एकर जमीन झाली साधूची सांगायची. साधूच सावकार झाला. मग त्याला प्रश्न पडला का आपल्या बाद हे सांभाळन कोण, असा कोण शिष्य आपला भेटन इमानदार जो आपल्याला सांभाळन. मग त्याचा शिष्य म्हणे कायले दुसऱ्याच्या हाती देता म्हणे, तुम्ही लग्नाच्या जांगडबुत्ता जमून टाका ना म्हणे, एखादी पाहून घ्या आणि तर लग्न करून टाका म्हणे. तेही साधूच्या मना आले, विवाह उरकून टाकले. म्हणजे पहिले जे वैराग्य घेतलं होतं ते नकली होतं. असं नकली वैराग्य आपल्याला घ्यायचं नाही आहे. आपल्याला आपल्या गावासाठी काम करायचं आहे. आपल्याला
कोणाला दाखवासाठी नाही काम करायचं, कधी पण लक्षात ठेवा. कारण हे गाव आपलं आहे आणि आम्हाला काय गरज आहे तुम्हाला सांगतो. मुख्यमंत्री साहेब जेव्हा भेटले तेव्हा मी त्यांना खूप आभार मानले त्याचे. ते फक्त एवढ्यासाठी मानले, खरं सांगतो, ह्या उपक्रमात गाव स्वच्छ होऊन राहिलं, चांगल्या गोष्टी होऊन राहिल्या, हे सगळं सोडून द्या. हे गोष्ट लय क्षुल्लक आहे माझ्यासाठी. ह्या उपक्रमात लोकांचे मन एकत्र आले. अख्खं गाव जे एकत्र येत नव्हतं, जे अख्खं गाव एकत्र येऊन काम करायला लागले. आमच्या महिला मंडळ, प्रत्येक गावात मॅडम महिला मंडळाचे निदान 3 ते 4 बचत गट आहेत. म्हणजे आजकाल परिस्थिती उलटी झाली. आजकाल बुवाबाईले पैसे मागते, हाय का म्हणते तुझ्याजवळ जराशी आहे की नाही, मागते की नाही, उलटी परिस्थिती झाली. ह्याच्याबद्दल मी त्याचे आभार मानले. का हे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जे अभियान आणलेलं आहे, गावं एकत्र आले, लोक एकत्र येऊन राहिले, पोट्टेपाट्टे, काय काय नवीन आयडिया आहे. तर ह्या अशा, कारण आता काय झालंय की आम्ही तुमच्या गावात आलो, याचा अर्थ असा आहे का तुम्ही साधे सुधे विद्यार्थी नाही आहे, तुम्ही डिस्टिंक्शनचे विद्यार्थी आहे. तुम्हाला 75% वर मार्क ऑलरेडी भेटलेले आहे. हो, तुम्ही आता जराशेक जवळ आहे, जराशेक जरासा जोर लावला का मग हैया होऊन जाईल. लक्षात ठेवा तुमचं, तुम्हाला जोर आता जरासा लावायचा आहे. पण प्रॉब्लेम काय आहे तुमच्या लक्षात घ्या, जरासा जोर लावायचा आहे पण अख्खी ट्रेन निघून गेली आहे, शेवटचा डबा राहिला आहे. किती वेगानं पळून तो डबा तुम्ही पकडू शकता हे महत्वाचं आहे. नाही तर चालती ट्रेन पाहून त्याला टाटा करू नका. जोर लावा, दम लावा, पीटी उषाच्या पलीकडे पळा, पण तो डबा पकडा. कारण तो आता तुमच्या लय जवळ आहे, तुमच्या हातात आहे. आता जस्ट ट्रेननं फक्त शिटी दिली आहे, आता ट्रेन कधी सुटेन आणि निघून जाईल. ह्या गोष्टी लक्षात घ्या आणि एकत्र येऊन काम करा. कोणचा जात नाही, धर्म नाही, तुमचा पक्ष असेल कोणताही पक्ष, तुमच्या प्रत्येक गावात 10 पक्ष राहतील. मला त्या पक्षाबद्दल काही म्हणणं नाही आहे, मला कोणाच्या जातीबद्दल म्हणणं नाही आहे, मला कोणत्या धर्माबद्दल म्हणणं नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा गाव येईल, जेव्हा गाव हा शब्द येईल, तेव्हा सगळं जाती धर्म पक्ष सोडून फक्त गावासाठी काम करा. तुम्ही सांगतो म्हणजे पोपटराव पवार किंवा तुम्ही जग जिंकण्याची ताकद फक्त जो गावात जन्माला त्याच्यातच आहे. लक्षात ठेवा, आजकाल सगळे तुम्ही महापुरुष काढा, त्याचे जन्म गाव काढा, खेळ आहे. कारण हे गाव तुम्हाला जे शिकवते ते पुढे कोणी शिकवत नाही. आणखीन एक, ह्या उपक्रमाच्या दरम्यान जसं तुम्ही आता त्या छकोलीले हे दिलं, एफडी दिली, मला जरा आठवत नाही, लोक सांगायचं म्हणजे एफडी दिली, तसं एक गावातर्फे एक आणखीन एक उपक्रम राबवा. कशी मजा येते पहा. हे आता छकुले आहेत सगळ्या, ह्या पोट्ट्या सगळ्या लग्न करून जातील, है की नाही. मग यायची आपल्याला आठवण येईल, आपली गेली बा पोट्टी, इकडे गेली, कोणी तिकडे गेली, कोणी तिकडे गेली, कोणी तिकडे गेली. ह्या पोरी लग्न करून जातील तर प्रत्येक आई बापाला माझं सांगणं आहे, जशी तुमची पोरगी या वेशीच्या बाहेर सासरी गेली, तिच्या नावाचं एक झाड लावा आपल्या गावात. आणि त्या झाडाचं संगोपन जसं तुम्ही तुमच्या पोरीचं लहानपणापासून केलं तसं करा. आणि ते झाड वाढवा. आणि प्रत्येक वेळेस ते झाड दिसलं की तुमची पोरगी त्यात तुम्हाला दिसली पाहिजे. तुमचा पोरगा शहरात शिकायला गेला असेल,